5 स्टार हॉटेल मध्ये जायचंय. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे गणपतीचा 6वा दिवस आणि आज आम्ही आमच्या पाहुण्यांकडे त्यांच्या गणपतीच्या दर्शनाला चाललो आहोत. तर बघा इकडचा सकाळचा व्ह्यू खूप छान दिसतो. ही गावाकडची सकाळ बघा, सगळीकडे हिरवंगार असं झालेलं आहे. चला निघूया, उशीर होतोय. चल साक्ष, चप्पल घाल. हा आमचा छोटा व्लॉगर पण आमच्या बरोबर येतो आहे. ए तुझा फोन कुठे आहे? नाही घेतला. चल ये सावकाशी. चप्पल हो. तर इकडे आमच्या बाबांनी दोडकी लावलेली आहेत. काही जण शिराळी सुद्धा बोलतात. हे बघा, इकडे कारली पण लागली आहेत तिकडे आतमध्ये आहेत. काही कारली आम्ही काढली. हे इथे छोटस आहे, पिटुकलं काढलं असं. चला चला बाबा. ते वाट ना पावसामुळे सगळी रबरबीत झाली, त्याच्यामुळे सावकाश चालावं लागतं. तर ही इथे हळद लावली. तर चला आता आमची रिक्षा आली, आम्ही रिक्षामध्ये बसतो. पुढे मग आम्ही आमच्या पाहुण्याचे गणपती तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, हे आमचे रिक्षावाले ठरलेले आहेत. यांच्या रिक्षातून आम्ही चाललो आहोत. काय केलं? डबल सीट गाडी इकडे. नाही तुम्हाला नाही. साक्ष काय बोलायचं तुला? काय नाही. अरे बोल रे. काय नाही. तुला मजा येते? फिरायला मजा येते? फिरायला आवडतं तुला? पण आता तुझा खाऊ जो तिथे घरी ठेवलाय तो दादा संपवणार, त्याचं काय? चालेल. हा चालेल. बघा नंतर खाऊ करायचं नाही. हा तुझा खाऊ दादा संपवून टाकणार. चालेल ना? तर अशा प्रकारे आम्ही त्या साक्षीची मस्करी करत होतो. त्याची तो घरात सगळ्यात छोटा असल्या कारणामुळे ना त्याची खूप मजा येते आणि तो बोलतोही खूप छान. तर इथे हे भाजीवाले आहेत. ह्या सगळ्या गावठी ऑर्गॅनिकच भाज्या आहेत. सामान बघ, त्या स्कूटीवर सामान बघ केवढं आहे. साईडला 2 बॅग आहेत, पाठीला बॅग आहे. कोण चाललं? हो, आम्ही आता आरोसला चाललो आहे. स्वप्नाली तिच्या सासरी. कुत्रा पण आहे बघ त्या स्कूटीवरती पुढे. केवढं सामान घेऊन चालले. तर आम्ही आता आरोसला चाललो आहोत. ह्याची चुलत बहीण जी स्वप्नाली आहे तिच्या सासरी चाललो आहोत. आरोस हे सावंतवाडीच्या जवळपासच आहे हे गाव. तर तुम्हाला तिकडचाही गणपती बघायला मिळेल. गावी फिरायला इतकी मजा येते ना, कारण एक तर ना वातावरण खूप छान असतं आणि नशिबाने पाऊस आम्हाला नाही मिळाला. म्हणजे त्या दिवशी खरंच पाऊस नाही पडला. मस्त आणि खूप असं थंड पण होतं वातावरण, हिरवंगार असं झालेलं. आणि ह्या निसर्गाच्या तुम्ही छटा बघाल ना, म्हणजे मध्येच पिवळसर दिसतंय, मध्येच पोपटी असं.
तर हा राहुल महाराजांचा मठ आहे. खूप प्रशस्त असा हा मठ आहे. आता आम्हाला खूप लांब जायचं असल्या कारणाने आम्ही मठात नाही जात आहे. पुन्हा कधीतरी गावी आल्यानंतर नक्की ह्या मठाचं हे करू, आम्ही विजिट देऊ. तर तुम्ही बघू शकता आजूबाजूला किती छान असं हे आहे वातावरण. डोळ्याला थंडावा देणारं असं वातावरण आहे. असं हिरवगार वातावरण, थंडगार वातावरण आपल्याला मुंबईत नाही बघायला मिळत. ह्याची मजा, ह्याचा आनंद हा कोकणातच घ्यायला मिळतो. कुठे चाललाय तू? गोव्याला. कोणती मावशी? तर आता आम्ही स्वप्नाच्या घरी आलो आहोत, आरोस या गावी. त्यांच्या गणपतीच्या पाया पडायला. बघू शकता गणपतीची मूर्ती किती मोठी आहे. तर आम्ही गणपतीच्या पाया पडलो, चहा पाणी केला तिकडे आणि मग आम्ही वेतोऱ्यात जायला निघालो काकांच्या गणपतीला. कारण आम्हाला एकाच दिवशी 3 ठिकाणं करायची होती आणि पटापट, कारण घरी पण परत भजन सांगितलेलं आहे, ती भजनाची तयारी करायची होती. त्यामुळे आम्ही पटापट आलो, जास्त कुठे आम्ही थांबलो नाही. तर बघा गणपती किती छान बनवलेला आहे. केवढा मोठा आहे हा गणपती. ही किती फुटाची आहे मूर्ती? 5. दरवर्षी सेमच असते ना? गेल्या वर्षी पण मोठी होती. डोंगर भाग डोंगर भाग नाही असा त्यांचं उत्पन्न. काजू बिजू आणि पेढे त्यांच्याकडे, सुपारी. हा साक्ष कॅडबरी कुठे आहे? तुला भूक लागली ना आता? बघूया आपण काय भेटतं ते. 5 स्टार हॉटेल मध्ये जायचंय. 5 स्टार हॉटेल मध्ये जाऊया. डाळ भात भेटत होता. तर आता आम्ही वेतोऱ्यामध्ये आलो आहोत ह्याच्या काकांकडे गणपती दर्शनाला. तर रिक्षातच आता पोहोचू आम्ही 2-3 मिनिटात वेतोऱ्यात. चला त्यांचाही गणपती आपण बघूया आणि दर्शन घेऊया. आम्ही काकांच्या घरी आलो आहोत. काय झालं? इकडे कुठे घातलं चप्पल? घेऊन नाही वरती घातली तू. नको आहे तिकडे होती. हा तिकडे होती ना. असं नाही ना.
तिथेही आम्ही थोडा वेळ बसलो आणि लगेच निघालो, कारण परत आम्हाला मळईत जायचं होतं आतेकडे. काकांच्या गणपतीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही अक्षयच्या घरी गेलो त्यांच्या गणपतीच्या पाया पडायला. अक्षय हा स्वप्नाच्या मावशीचा मुलगा. हे सगळे तिथे जवळपासच राहतात आणि तो कसा चांगला ओळखीचा आहे आमच्याकडे येणं जाणंही असतं त्याचं. आणि त्याचं घर तुम्ही बघाल ना तर खूप सुंदर आहे आणि डोंगर भाग आहे हा पूर्ण आणि तिथे त्याचं घर आहे. आणि तुम्ही बघू शकता चारही बाजूला ही सगळी आंब्याची काजूची अशी झाडं आहेत आणि ही वाट बघा तुम्ही. इथून पुढे चालतच जायचंय. खूप सुंदर असा व्ह्यू आहे त्याच्या घराजवळचा. आणि त्याच्या घराजवळ सकाळ सकाळ ना मोर वगैरे येते. हे बघा तुम्ही बघू शकता ही भातशेती आहे आणि हा एवढा भातशेती पार करून त्या पलीकडे त्याचं घर आहे. हे आता बघा केवढी शेती आहे ही. हा अक्षयच्या काकांचा मुलगा. हे बघा शेतात त्याचं पाणी घातलेलं. हे बघा इथे पाणी भात आहे. पागल आहे का टाकलं तर असं. मला तुला चढ. तर आता आम्ही अक्षयच्या घरी आलो आहोत. हा अक्षय. त्यांचाही गणपती खूप सुंदर आहे. तर इथे आता त्याच्या गणपतीचं दर्शन घेऊन मग आम्ही निघालो लगेच. आणि आम्हाला मळईतही आतेकडे जायचं होतं. उशीर होत होता मळईत जायला. हा त्याच्यात तुझा फोटो भेटतो आम्ही बघ घर अक्षय आणि कोण आणि कोणतरी होतं. मिठाई काहीतरी घेत होतं. त्यांचे चिकन चिकन खायचेच मी हेल्दी वाटतं. तर बघू शकता हा व्ह्यू किती छान दिसतो आहे. मस्त. आवडलं तुला? तर आता आम्ही अक्षयच्या इथून गणपतीचं दर्शन घेऊन निघालो आहे. ह्याच्या इथे ना यायला खूप छान वाटतं. मस्त असं खाली घर आहे त्याचं आणि सगळीकडे भात शेती वगैरे केलेली आहे लोकांनी. दम लागला चढून. तर आता आम्ही आमच्या आत्याच्या घरी जाणार आहोत मळईत त्यांच्या गणपतीच्या दर्शनाला. तर तुम्हाला हे वातावरण कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगा. आता आम्ही चाललो आहोत मळईमध्ये आमच्या आत्याच्या घरी गणपतीच्या दर्शनाला.
तर मळईत जाता जाता ना त्या वाटेवरती एक मोर आला आणि इतका सुंदर मोर ना, खूप छान वाटलं त्याला बघून. तो आमची रिक्षा आली तसं ह्या साईडला होता, आमच्या उजव्या साईडला होता. रिक्षाचा आवाज ऐकल्याबरोबर तो उडत डाव्या साईडला आला आणि तो आमच्या समोरून उडत गेला ना. मस्त त्याचा तो पिसारा असा फुललेला होता, छान दिसत होता. आम्ही कॅप्चर करायचा प्रयत्न करत होतो पण आमच्याने तेवढं झालं नाही, कारण तो लगेच पळाला तिथे झाडीत. पण मस्त एक आम्हाला तो एक सुंदर दृश्य ते बघायला मिळालं मोराचं, उडत्या मोराचं. ते आधी प्रवासात थकलेलो होतो पण त्या मोराला बघितल्यानंतर खूप फ्रेश झालो की छान. आपल्याला हे सगळे असे दृश्य आहेत ना, असे सीन आहेत ना, आपल्याला कोकणातच बघायला मिळतात. पुढे चाललो आपण. गणपती बघायला चाललो. काल जे आपल्याकडे काका आले होते त्यांच्याकडे. तर आता आम्ही आत्याच्या घरी आलो आहोत त्यांच्या गणपतीच्या दर्शनाला. चला तर मग त्यांचा गणपती बघूया. ते तिरडा त्यांनी मस्त फुलझाडं लावलेत, तिथे तिरडा फुलला आहे ते मी बघत होती. तर हा बघा आतेचा गणपती. ही मूर्ती खूप छान आहे. कोकणातल्या मूर्त्या गणपतीच्या ना अप्रतिमच असतात. तब्येत बरी आहे ना? खूपच बारीक झाली. तर नंतर मग आम्ही एका हॉटेलमध्ये मिसळपाव खायला थांबलो होतो. तर बाहेर ना आम्हाला आधी हा ना सिंहच वाटला, पण नंतर जेव्हा बघितलं जवळून तर ही बाईक, आणि बाईकला कसं मॉडिफाय करून ती सिंहाची बॉडी त्या बाईकवरती बसवलेली आहे. छान आहे. एक अँटिक पीस असा त्या हॉटेलच्या बाहेर त्याने ठेवलं होतं मस्त. तर अशा प्रकारे आम्ही आमच्या नातेवाईकांकडे जाऊन आलो. सगळ्याच नातेवाईकांकडे काही जायला जमत नाही, पण जेवढ्यांकडे जायला जमलं तिथे जाऊन आलो आम्ही. आणि उद्या आमचं गणपती विसर्जन आहे, तेही तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर करा.